गावातील पोरग सकाळी उठायचं, गावातून तालुक्याच्या ठिकाणी जायचं, तालुक्यातनं दूध आणायचं आणि ते गावभर विकायचं. बरं, ते दूध विकून झालं, थोडं उरलं तर आपल्या मित्रांसोबत कट्ट्यावर जाऊन प्यायचं. त्यामुळे त्याचे मित्र देखील मोठ्या प्रमाणात झाले होते. ते पोरग शाळेत जाताना थेट घोड्यावरून जायचं. एक दिवस प्राचार्यांनी बोलावलं की घोड्यावरून यायचं नाही. त्यावर ते म्हणालं की 9वीतले पोरं गाड्या आणतात, मी घोडा आणणार कारण मी शेतकरी आहे. हे पोरग होतं बच्चू कडू. शालेय जीवनात असताना शिवसेनेची बैठक सुरू होती. बैठकीत वाद सुरू होता विद्यार्थी प्रमुखाच्या वादावरून. हा वाद बघायला बच्चू कडू त्यांच्या मित्रांसोबत गेले. ते फक्त मजा घेण्यासाठी गेले होते. मात्र तेथील भारत गणेशपुरे यांनी त्यांना थेट नाव घेऊन बोलावलं आणि बच्चू कडूंना विद्यार्थी प्रमुख करून टाका असं सुचवलं. बच्चू कडू विद्यार्थी प्रमुख झाल्यानंतर त्यांचं वजन वाढलं. प्राचार्य देखील त्यांना महत्त्व देऊ लागले. त्यामुळे बच्चू कडूंना देखील भारी वाटायला लागलं. पुढं बच्चू कडू जोमानं काम करू लागले. पण त्यांना नजर लागली ती तालुका प्रमुखांची. मधुसूदन कुलते त्यावेळी तालुका प्रमुख होते. त्यांनी बच्चू कडू यांना शिवसेनेतनं काढून टाकलं. पुढे बच्चू कडू थांबले नाही. त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण विद्यार्थी सेना काढली. ही विद्यार्थी सेना काढल्यानंतरही ते काम करत होते. पुढे एक दिवस राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी विचारलं बच्चू कडू कोण, आणि बच्चू कडूंना एका हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. तिथं मधुसूदन कुलते देखील होते. मधुसूदन कुलते यांनी बच्चू कडूंबाबत सगळ्या गोष्टी राज ठाकरेंना सांगितल्या होत्या. मधुसूदन कुलतेंपेक्षा जास्त फौजपाटा हा बच्चू कडूंच्या मागे होता. राज ठाकरेंनी ठरवलं की बच्चू कडू आजपासून तालुका प्रमुख. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बच्चू कडू आणखी जोमाने काम करू लागले. पण पुढे आणखी भविष्यात शिवसेनेने धोका दिला आणि बच्चू कडू यांना शिवसेनेतनं काढून टाकलं. बच्चू कडू तिथं थांबले नाहीत. त्यांनी प्रहार संघटना स्थापन केली आणि शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी ते आजही काम करत आहेत. नेते खूप झाले पण बच्चू कडू लढणारा नेता झाला आणि तो देखील जमिनीवरचा.